मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. प्रेक्षक हो, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो फक्त एक लक्षण नाही, तो एक मोठा इशारा आहे. थोडं चाललं की दम लागतो, जिने चढताना श्वास अडकतो, झोपताना उशी जास्त घ्यावी लागते आणि आपण म्हणतो वय झालं म्हणून होतंय. पण तुम्ही कधी विचार केलाय का, हा फक्त थकवा आहे का की तुमचं हृदय कमकुवत होत चाललंय? कारण जेव्हा हृदयाची पंपिंग क्षमता कमी होते, म्हणजेच लो इजेक्शन फ्रॅक्शन होतं, तेव्हा शरीराला पुरेसं रक्त मिळत नाही आणि त्याचं पहिलं लक्षण म्हणजे श्वास लागणं. आज आपण या सगळ्या गोष्टींचा सखोल उलगडा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत माधवबागच्या खोपोली हॉस्पिटलच्या ओपीडी हेड डॉक्टर दीपाली देशमुख. डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी माधवबागच्या चिकित्सेने आनंदी झालेल्या रुग्णांचं मनोगत ऐकूयात. नमस्कार, मी नामदेव उर्फ नानासाहेब कामठे, पुणे. मी 3 एप्रिलला माधवबाग या ठिकाणी ॲडमिट झालो होतो. मला अँजिओप्लास्टी झाली होती दुसरीकडं आणि तिसऱ्यांदा पण सांगितली होती अँजिओप्लास्टी करायला. मला ब्लॉकेज सांगितली होती, पण मला माझ्या मित्रांनी सांगितलं माधवबागला उपचारासाठी चांगलं आहे, तिथे जातो मी. म्हणून मी इथं 3 एप्रिलला आलो आणि 7 दिवसाचा ॲडमिट झालो. 7 दिवसात मला माझं 6 ते 7 किलो वेट कमी झालं. पूर्ण शरीर पंचकर्माने औषधाने फ्रेश झालं आणि माझं 2D इकोमध्ये जवळजवळ 5-6 याचा ॲव्हरेज फरक झाला हार्टचा. म्हणजे एवढं इथं बेस्ट ट्रीटमेंट आणि एवढं 100% आयुर्वेदिक आहे. ह्याचा अनुभव मला इतका जबरदस्त आला की सुरुवातीला मी इथं सायकलिंग करीत होतो, तर 10 मिनिटात 1-2-3 किलोमीटर व्हायचे. आज मी काल सायकलिंग केली, 10 किलोमीटर सायकल चालवली 20 मिनिटात. त्यामुळे एवढी प्रगती आहे. आणि शुगर माझी अगदी 9 होती. HbA1c 9 होती, आता माझी 6.4 आले. एवढा फरक पडलाय. त्याच्यामुळे मला जी ट्रीटमेंट माधवबागवाल्यांनी दिली त्यांचा मी आभार मानतो. धन्यवाद माधवबाग. तर या आनंदी रुग्णाचं मनोगत आपण ऐकलेलं आहे. आता आपण याच विषयी अधिक डॉक्टरांकडून जाणून घेऊयात. डॉक्टर, लो इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे नेमकं काय? नॉर्मल आणि ॲबनॉर्मल याच्यामध्ये नेमका काय फरक असतो आणि सामान्य माणसाने हे ओळखायचं कसं? लो इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे हृदयाची काम करण्याची क्षमता कमी होणे. नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय 50 ते 60% काम करत असतं. कोणाचंच हृदय 100% काम करत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा माझ्याकडे जेव्हा पेशंटनं रिपोर्ट्स घेऊन येतात तेव्हा खूप असे डिस्टर्ब असतात की माझं हृदय फक्त 20% काम करते, 25% काम करत आहे. तर हे समजून घ्या की हे 100% नाहीये, तर 50 ते 60% आहे. म्हणजे 50 ते 60% ज्यांचं 15% करते, 20% करते, 25% हृदयाची काम करण्याची क्षमता असते. म्हणजेच हृदयाची ताकद कमी झालेली आहे हे आपल्याला त्याच्यावरून समजून येतं. आता हा हृदय कंटिन्युअस 24 तास 365 दिवस काम करत असतो. ती पंपिंग कॅपॅसिटी कमी झाल्यामुळे आपल्याला जिने चढल्यानंतर दम लागणं, छातीत भरणं, डाव्या साईडला छातीत, पाठीत दुखणं, पायावर सूज येणं, पायावरची जी सूज आहे ती पिडल म्हणजे पिटिंग टाइम ऑफ म्हणजे खड्डा पडणं पायावर, किंवा थोडं जरी चालल्यानंतर दम लागणं, किंवा दिवसभर आपण बसलेला असू तेव्हा पायावर सूज येणं, रात्री झोपलं की ती पायावरची सूज नॉर्मल होणं, पुन्हा सकाळी उठल्यानंतर ती वाढणं, हे पण हृदयरोगाचं लक्षण आहे की त्याची कार्यक्षमता कमी झाल्याची लक्षणं आहेत. आणि त्यासोबतच आपल्याकडे NT-proBNP नावाची एक टेस्ट असते की ज्याच्यामध्ये की हृदयाची जेव्हा कार्यक्षमता कमी असते तेव्हा हे NT-proBNP नावाचं एन्झाईम हृदयाकडून बाहेर टाकलं जातं. म्हणजे हे NT-proBNP इज अ गोल्ड स्टँडर्ड टेस्ट. ते 35 हजार असलेले पेशंट आपल्याकडे येतात आणि ते जाताना छान होऊन जातात. बरेच पेशंट व्हीलचेअरवर येतात, ICU मध्ये त्यांना आपण HDU मध्ये आपल्या इथे ठेवतो, त्याच्या 2-3 दिवस ती ट्रीटमेंट करतो आणि त्याच्यानंतर जाताना ते चालत जातात. आणि त्याच्यामध्ये आपण जे ही हृदयाची कार्यक्षमता कमी झालेली आहे ती आपल्या ट्रीटमेंटनी +5नी इम्प्रूव्ह होते, असा आपला रिसर्च पेपर ऑलरेडी 2013लाच लँडसेट जे वर्ल्डचं मेन हार्ट जर्नल आहे
त्याच्यामध्ये सबमिट झालेलं आहे. तर हृदयाची कार्यक्षमता आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरणाने वाढू शकते आणि त्याच्यामध्ये आपण विथ रिपोर्ट्स म्हणजे 2D इको, GLS, कार्डियाक इम्पेडन्सोग्राफी, पल्मोनरी फंक्शन टेस्ट, चालण्याची टेस्ट आणि सोबत NT-proBNP सारखे अनेक विविध टेस्ट करून पेशंटला फरक दाखवत असतो. अगदीच. आणि प्रेक्षक हो, ब्लॉकेजेस, डायबिटीस, BP, अतिलठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल आणि थायरॉइड इत्यादी आजार हे हृदयाला कमजोर करणारे आजार आहेत. पण माधव बागने त्यांच्या विना शस्त्रक्रिया संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सेच्या मदतीने 10 लाखाहून अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केले आहेत. रुग्णसेवेसाठी माधव बागची खोपोली, कोंढाळी, विशाखापट्टणम, गुजरात आणि कोल्हापूर येथे एकूण 5 रुग्णालये कार्यरत आहेत. तुमच्या आजारांवर मात करण्यासाठी ही चिकित्सा उपयुक्त आहे का हे जाणून घेण्यासाठी नक्की माधव बागच्या तज्ज्ञांची भेट घ्या आणि यासाठी फक्त 02248932393 या नंबरवर मिस कॉल द्या. डॉक्टर, लो EF म्हणजे काय हे तर समजलं, पण रुग्णाला श्वास का लागतो याच्यामध्ये मुळात शरीरात नेमका बदल काय होतो? हृदय हे 24 तास 365 दिवस कंटिन्युअस काम करत असतं. 1 सेकंद जरी ते बंद पडलं तर काही खरं नाहीये. तर हृदयाचं काम काय आहे तर अशुद्ध रक्तपुरवठा घेणे आणि शुद्ध रक्तपुरवठा सगळ्या शरीराला पोहोचवणे. आता त्याला हे उलट्या दिशेने काम करायचं असतं, म्हणजे पायाकडून हृदयापर्यंत रक्तपुरवठा आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम असतं. ते खेचण्याची ह्या पंपकडे ताकद नाहीये, म्हणून पायावर सूज येणं, दम लागणं, छातीत भरणं, पोटात पाणी साठणं, छातीत पाणी साठणं, त्यामुळे वीकनेस वाटणं, लिथार्जी येणं, काम करण्याची इच्छा न होणं, सोबतच जेवणाची इच्छा न होणं, रात्री आडवं पडलं की श्वास लागणं, त्यामुळे प्रॉपर पोझिशन म्हणजे पाठी खाली 2-3 उशा घेऊन झोपता येणं, म्हणजे खुर्चीत बसून झोपलं तरच बरं वाटणं, अशा जी लक्षणं दिसतात ते ही हृदयाचा पंप कमी काम करत असल्यामुळे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ही हृदयाची कार्यक्षमता इम्प्रूव्ह करणं. म्हणजे हृदयाची रक्तपुरवठा जे आहे तो कमी झाल्यामुळे ही हृदयाची ताकद कमी झालेली आहे. म्हणजे सपोज एका माणसाकडून आपण भरपूर काम करून घेतलं आणि त्याला त्याचा पगारच दिला नाही तर तो चांगलं काम करेल का हो? तर नाही. तसंच हृदयाकडून आपण काम तर करून घेतोय पण त्याचा पगार, रक्त त्याला मिळत नाहीये, म्हणून त्याची ताकद कमी झालेली आहे. त्याची ताकद वाढवण्यासाठी आपण जे संपूर्ण हृदय शुद्धीकरण करतो त्याच्याने जास्तीत रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून हृदयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो. त्यामुळे आपल्याला हे पायावरची सूज, दम लागणे, छातीत भरणे, रेस्टलेस होणे ह्या सगळी लक्षणं कमी होताना दिसतात. आणि याच्यामध्ये 2D इको, GLS आपण करून घेतो, त्याच्यामध्ये आपल्याला हृदयाची कार्यक्षमता किती आहे हे सगळं समजून येतं. आणि याच्यामध्ये असं सांगितलं जातं की रिसर्च म्हणतो की याच्यामध्ये लाईफ स्पॅन कमी असतो, म्हणजे 90% लोक एका वर्षामध्येच त्यांचं मॉर्टॅलिटी रेट वाढत असतो. काही लोक जे आहेत ते 5 वर्षापर्यंत छान प्रकारे राहू शकतात. तर आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ट्रीटमेंट नंतर जवळजवळ 10-10, 15-15 वर्षापासून माझ्याकडे पेशंट अजूनही फॉलोअपला येत आहेत, ज्यांच्या हृदयाची ताकद 15% आहे, 20% आहे. त्यांचे अजूनही ते 15-15, 20-20 वर्ष झाले आपल्याकडे ट्रीटमेंटला येतात, प्रॉपर फॉलोअप करतायत आणि वेळोवेळी तपासणी करून आपण व्यवस्थित आहोत ना हे बघून घेतलं तर नक्कीच आपण ह्या डिसीज पासून फॉरएव्हर छान राहू शकतो. नक्कीच. अगदी खरं आहे. आणि मंडळी, योग्य तपासणी वेळेत होणं गरजेचं आहे. माधव बाग सोबत तुमच्या उपचारांची दिशा ठरवा आणि आयुर्वेदिक पद्धतीने स्वतःला व्याधीमुक्त करून घ्या. आपले जुने रिपोर्ट्स दाखवून माधव बागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं ओपिनियन नक्की घ्या. माधव बागच्या हॉस्पिटलमध्ये 2D इको, स्ट्रेस टेस्ट आणि HbA1c यांसारख्या प्रगत चाचण्यांसोबत एका वेळची पंचकर्म चिकित्सा फक्त 2499 अशा सवलतीच्या दरामध्ये केल्या जात आहेत. तर नक्की माधव बाग हॉस्पिटलला भेट द्या आणि त्यासाठी फक्त 02248932393 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. डॉक्टरांसोबत अपॉइंटमेंट फिक्स करण्यासाठी माधव बागचे प्रतिनिधी तुम्हाला लगेचच संपर्क करतील. डॉक्टर, काही लोक असं म्हणतात की त्यांचा 2D इको तर ओके आहे पण तरीही त्यांना दम लागत असतो. तर लो EF जर असेल तर त्याची लक्षणं काय असतात आणि हे किती गंभीर असू शकतं? आता बऱ्याच वेळा असं होतं की EF चांगला असतो पण दम लागणे, छातीत भरणे, रेस्टलेस होणे ह्या सगळ्या गोष्टी दिसत असतात. त्याच्यासाठी GLS फार इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ग्लोबल लँजिट्युडनल स्ट्रेन, म्हणजे हृदयाच्या मांसपेशीची ताकद किती आहे हे बघणं गरजेचं आहे. 2D इकोमध्ये आपल्याला EF समजतो आणि GLS हे जे आहे ते आपण माधवबाग हॉस्पिटलमध्ये करत असतो. त्याच्यामध्ये मसलची स्ट्रेंथ किती आहे, जितकी मसल स्ट्रेंथ असेल तेवढा आउटपुट टाकणार आहे, जितकी मसल स्ट्रेंथ कमी असेल तेवढा आउटपुट कमी जाणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याच
बऱ्याच वेळा क्रोनिक हार्ट फेल्युअर पेशंट विथ प्रिझर्व LV फंक्शन असं म्हणलं जातं. त्याच्यामध्ये आपल्याला EF हा नॉर्मल दिसतो, पण हे GLS कमी झालेलं दिसून येतं, त्यामुळे श्वास लागत असतो. तर आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही जी ट्रीटमेंट आहे पंचकर्माची 6 ते 7 दिवसाची निवासी चिकित्सा असते. त्यामध्ये आपण हा GLS स्कोअरच पेशंटचा इम्प्रूव्ह करून देतो. म्हणजे आपल्याला दिसून येतं की पिक्चरमध्ये कुठल्या भागाला रक्तपुरवठा कमी होतोय, हृदयाच्या मांसपेशीची ताकद किती आहे, ती आपल्याला नॉर्मली -18 हवी असते, ती किती -6 -8 असलेले पेशंटमध्ये ती महिन्यामध्ये -2 नी इम्प्रूव्ह होताना दिसते, 3 महिन्यामध्ये ती जवळजवळ 6 नी इम्प्रूव्ह होताना दिसते. जे की नॉर्मल याच्यावर आणण्यासाठी आपलं संपूर्ण हृदय शुद्धीकरण हे काम करत असतं. त्यामुळे दम फक्त लागतोय आणि जरी EF कमी म्हणजे आपल्याला नॉर्मल दिसत असेल तर GLS तपासणं फार गरजेचं असतं. अगदीच. तर मंडळी, माधवबाग हॉस्पिटलमधील दिनचर्येच्या मदतीने BP आणि हृदयरोगाच्या भीतीपासून मुक्त आयुष्य जगत असलेल्या आनंदी रुग्णाचा मनोगत आता ऐकूयात. मैं राधेश्याम शर्मा, पत्थलगांव, जसपुर डिस्ट्रिक्ट, छत्तीसगढ़ का निवासी हूँ और मैं अपने बिजनेस में कोई भी काम होता था तो मैं नहीं कर पाता था और थोड़ा सा चलता था तो सांस भर जाता था। फिर उसके बाद मैं बड़े बड़े हॉस्पिटलों में मैंने दिखवाया डॉक्टरों से, तो उन्होंने बताया कि एक नस मेरी 90% ब्लॉकेज है, एक नस 70% ब्लॉकेज है, एक 50% ब्लॉकेज है। तीनों का आपको डायरेक्ट सर्जरी करवाना पड़ेगा। मैं तो बहुत नर्वस हो गया था और ऑपरेशन की पूरी तैयारियां हो चुकी थी। फिर मेरी गुड़िया है श्वेता शर्मा, उसने सर्च किया माधव बाग के बारे में। उसने बताया पापा आप यहाँ दिखवाइए, यहाँ आयुर्वेदिक इलाज होता है। फिर मैं मेरे परिवार के साथ में यहाँ आया तो डॉक्टरों ने मेरी सारी रिपोर्टें देखी हॉस्पिटलों की, तो बोले कुछ नहीं होगा, इनको बिल्कुल सही हो जाएंगे ये, और इनको इतना कोई बड़ा प्रॉब्लम नहीं है, हम जो है आयुर्वेदिक इलाज से इनको पूरे तरीके से ठीक कर देंगे। और ठीक वैसा ही हुआ। जब मैं यहाँ आया था मेरा 88 से अभी 76 किलो वज़न है अभी, और मेरे को चलने में, काम करने में, दौड़ने में कोई परेशानी नहीं है। मैं हर काम को अच्छे से कर लेता हूँ। दवाइयाँ पहले मेरी 6 गोलियाँ चलती थी, अंग्रेज़ी दवाइयाँ, अब सिर्फ 2 ही रह गई हैं। और हार्ट भी मेरा 40% काम कर रहा था और अभी 58% है। पंचकर्मा बोल रहे थे करेंगे पंचकर्मा, मेरे मन में बहुत डर बैठ गया उसका, तो मैंने पंचकर्मा करवाया तो बहुत ईजी, बहुत अच्छा लगा उससे। और बहुत मैं जैसे डाइटिंग मेरी बहुत ज़्यादा थी, पहले बहुत खुराक थी, और यहाँ आने के बाद पूरी दिनचर्या मेरी सुधर गई परहेज करने की वजह से। और इसी वजह से मेरा ये VO2 max जो 5 से 35 हो गया। बहुत अच्छा महसूस कर रहा हूँ मैं अभी, मेरे को बहुत अच्छा लग रहा है। तर या रुग्णाचं मनोगत आपण ऐकलेलं आहे आणि अशा अनेक रुग्णांना माधवबाग मधून ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता बरं वाटू लागलेलं आहे, ते आनंदी जीवन जगतात. डॉक्टर, EF बद्दल आपण बोलतोय, तर जर एखाद्याचा EF हा 30% किंवा 40% पर्यंत खाली आला तर तो पुन्हा वाढवता येतो का? नक्कीच वाढवता येतो. म्हणजे माधवबागची जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा आहे ना, ही ह्याचसाठी काम करते. ही 6 ते 7 दिवसाची निवासी चिकित्सा असते. याच्यामध्ये डाएट, एक्सरसाइज, पंचकर्म, मेडिसिन, स्ट्रेस मॅनेजमेंट अशी आपली ट्रीटमेंट असते. जे आपली संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी ट्रीटमेंट आहे त्यामध्ये सगळ्या शरीराला मसाज असतो, त्याला म्हणतात स्नेहन. स्वेदन म्हणजे वाफ दिली जाते. हृदयावर काही औषधद्रव्यांची धारा असते. इनिमाथ्रो औषध असतं. याच्याने काय होतं की जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून हार्टचा ब्लड सप्लाय वाढवला जातो. हार्टचा ब्लड सप्लाय वाढला की हार्टची ताकद वाढणार आहे. आणि त्यामध्ये आपण 2D इको, GLS, कार्डियक इम्पेडन्सोग्राफी अशा विविध टेस्ट, NT-proBNP सारखी टेस्ट, ह्या सगळ्या टेस्ट पहिल्या दिवशी करतो, पुन्हा शेवटच्या दिवशी करतो, पुन्हा 3 महिन्यानंतर करतो आणि पेशंटला विथ रिपोर्ट्स फरक दाखवतो. आणि आपला पुन्हा एकदा सांगते की आपला जो रिसर्च पेपर आहे लँडसेट, जो वर्ल्डचं मेन हार्ट जर्नल आहे, त्याच्यामध्ये 2013लाच हा रिसर्च सबमिट झालेला आहे की ज्यामध्ये +5 नी ही हृदयाची कार्यक्षमता आपल्या ट्रीटमेंटनी वाढून येते. आणि जे पेशंट जाताना म्हणजे येताना व्हीलचेअरवर आलेले आहेत ते जाताना चालत जातात. हे सगळ्यात महत्त्वाचं इम्प्रूव्हमेंट होते आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ट्रीटमेंटमुळे. निश्चितच. आणि मंडळी, माधवबागने रुग्णांसाठी MIB पल्स ॲप उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्यामध्ये 450हून अधिक डॉक्टरांचं आहाराविषयीचं मार्गदर्शन, योग, ध्यानधारणा, एक्सरसाइज आणि आजारांविषयी माहिती असलेले 1000हून अधिक व्हिडिओज आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा आजार नियंत्रणात ठेवू शकता. तर आजच प्ले स्टोअरमध्ये जाऊन माधवबागचा MIB पल्स ॲप डाउनलोड करा. या व्यतिरिक्त जर लो EF कडे दुर्लक्ष केलं तर पुढे काय होऊ शकतं?
हृदय हा राजा आहे. राजा चांगला असेल तरच तो प्रजेला सुखी ठेवेल. पण हृदयाचं सर्क्युलेशन वाढवणं, हृदयाची कार्यक्षमता व्यवस्थित ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर पायावर सूज येणे, पुन्हा दम लागणे, रेस्टलेस होणे हे लक्षणं तर दिसतातच. पण त्यासोबतच पोटात पाणी साठणे, किडनीला त्रास, लिव्हरला त्रास, कारण हे सगळे इंटरलिंक्ड आहे. एकाला त्रास झाला की दुसऱ्याला होणारच. त्यामुळे मग हृदयाला हार्ट अटॅक येणे, पुन्हा पॅरालिसिसचा अटॅक येणे, अशी विविध सगळे गोष्टी आपल्या ह्या हृदयाची ताकद कमी असल्यामुळे होऊ शकतात. त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता इम्प्रूव्ह करून ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पथ्य आहे की पाणी तहान लागेल तेव्हाच प्यायचं आहे. दिवसभरामध्ये 1.5 लिटर पाणी मोर दॅन सफिशियंट. जेवढे थंड पदार्थ आहेत ते रक्तवाहिन्या अंकुचित करतात, जेवढे गरम पदार्थ आहेत ते रक्तवाहिन्या डायलेट करतात. त्याच्यामुळे थंड आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, थंड पदार्थ, थंड पेय हे घ्यायचे नाहीयेत. आणि सगळ्यात तिसरं महत्त्वाचं पथ्य की सुपाईन पोझिशनला कितीही चाललं तर चालेल, पण चढताना मात्र हळूहळूच करायचं आहे. जर हे 3 पथ्य आपण नेहमीसाठी, हे जेव्हा हृदयाची कार्यक्षमता कमी असते ते प्रॉपर फॉलो केले तर आपण फॉरएव्हर साठी छान राहू शकतो. त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता जर कमी असेल तर वेळोवेळी तपासणी करून घेणे, त्यासोबत आपल्या पायावर सूज तर येत नाहीये ना हे बघणे, आणि हे 3 महत्त्वाचे पथ्य करणं फार फार गरजेचं आहे. निश्चितच. डॉक्टर, आपला मागचा जो शो झाला होता त्यानंतर बऱ्याच प्रेक्षकांचे प्रश्न आलेले आहेत, तर त्यातले काही प्रश्न घेते की एका प्रेक्षकाचं असं म्हणणं आहे की 10-15 वर्षापासून त्यांचं हृदय कमजोर आहे, तर असे पेशंट्स बरे होऊ शकतात का? नक्कीच होऊ शकतात. म्हणजे हृदयाची कार्यक्षमता कमी आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपलं संपूर्ण हृदय शुद्धीकरण हे सगळ्यात महत्त्वाचं काम करत असतं. आता हे संपूर्ण हृदय शुद्धीकरणाने जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून म्हणजे पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होतो, व्हीनस रिटर्न वाढवला जातो. त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता इम्प्रूव्ह होते. आणि जे आपण डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या गोष्टी करत असतो, त्यामुळे जे रिस्क फॅक्टर आहेत म्हणजे डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड, रक्त कमी असणे, ही सगळे जे रिस्क फॅक्टर आहेत तेच नॉर्मल करून ठेवले तर पुढे पुन्हा भविष्यात हृदयाची कडे बघायची गरज लागत नाही. म्हणून हे रिस्क फॅक्टरवर पण आपण ट्रीटमेंट करतो आणि आपण काही डाएट देतो, एक्झरसाइज देतो, ते घरी जाऊन फॉलो करणं पण फार गरजेचं असतं. ते प्रॉपर फॉलो केलं की नक्कीच आपण डिसीज पासून रिव्हर्स होऊ शकतो. म्हणजे कितीही वर्षाचं डिसीज असे ना का, आपण जर डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज करून ठेवली तर नक्कीच आपण त्याच्यामधून रिव्हर्स होऊ शकतो. कारण इट इज लाईफस्टाईल डिसऑर्डर, खाण्यापिण्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, ताणतणावामुळे होणाऱ्या गोष्टी आहेत. ही जीवनशैली चेंज केली तर नक्कीच आपण त्याच्यापासून रिव्हर्स बॅक होऊ शकतो. आणि हेच माधवबागच्या खोपोली हॉस्पिटलमध्ये आपण 6 ते 7 दिवसाच्या निवासी चिकित्सेमध्ये शिकून देत असतो, करून घेत असतो. आणि कंटिन्युअस फॉलोअप पण आपण पेशंटचा ठेवत असतो की रेग्युलर फॉलोअप झाला की पेशंट व्यवस्थित राहतो. म्हणून फॉलोअपला आपण पंचकर्म, डाएट, एक्झरसाइज ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्युअस फॉलो करत असतो. आणि त्या करून घेतल्यामुळे पेशंट फॉरएव्हर छान राहण्यासाठी काम होत असतं. निश्चितच. आणखी एका प्रेक्षकांचा प्रश्न आलेला आहे. ते म्हणतात की ज्यांचं इजेक्शन फ्रॅक्शन हे 25% आहे, तर त्यांना सर्जरी करणं आवश्यक आहे का, की पर्यायी काही उपचार आहेत? प्रत्येक वेळेस सर्जरी करण्याची गरज नसते. हे बघणं गरजेचं आहे की ही 25% जेव्हा हृदयाची ताकद आहे तेव्हा हार्टचे मसल्स ज्या काही पूर्ण डॅमेज झालेले आहेत का हायपोकायनेजियामध्ये आहेत. म्हणजे हायपोकायनेजिया म्हणजे स्टार्वेशन ऑफ मसल्स आणि अकायनेजिया म्हणजे पेशी पूर्ण डॅमेज झालेल्या आहेत. आता पेशी पूर्ण डॅमेज झालेल्या आहेत तर त्या पुन्हा जिवंत होणे नाही. पण हायपोकायनेजियामध्ये आहेत म्हणजे स्टार्वेशनमध्ये असतील तर नक्कीच त्याला त्याचं खाद्य दिलं की ही ताकद वाढू शकते. तर आपण जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण ट्रीटमेंट करतो त्याच्यामध्ये तुमच्या हृदयाची ताकद 25% जरी असेल तरी ती इम्प्रूव्ह होऊ शकते. जर हायपोकायनेजिया असेल तर ती नक्कीच आपल्याला वाढताना दिसून येते. हे GLS इम्प्रूव्ह होताना दिसून येतो. आणि असे 1 किंवा 2 नाही तर आपले लाखो पेशंट त्याच्यामध्ये छान होताना दिसत आहेत. त्यांचा लाईफ स्पॅन वाढलेला आहे. जे पेशंट कंटिन्युअस म्हणजे झोपून राहिलेले आहेत ते जाताना चालत जातात. ज्यांना जेवणाची इच्छा होत नाहीये त्यांना
त्यांना जेवणाची इच्छा होते, प्रॉपर जेवण करतायत. जेव्हा रात्री झोपताना त्यांना पाठीखाली 2 उशा घ्याव्या लागत होत्या, ते आता लागत नाहीयेत. काही जणांना बायपॅप मशीन, ऑक्सिजनची मशीन लावावी लागते, ती लावण्याची गरज होत नाही. जे गॅसेस, ॲसिडिटी, पोट गच्च होते, ही जी लक्षणं दिसत आहेत ती पण आपल्याला कमी होताना दिसत आहेत आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या ट्रीटमेंटमुळे. निश्चितच. डॉक्टर माधवबागची जी हृदय शुद्धीकरण चिकित्सा आहे ती या लो EF मध्ये कशी मदत करते? आता संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी आपली ट्रीटमेंट आहे ना, त्याच्यामध्ये आहार, विहार, औषध, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि पंचकर्म अशी ट्रीटमेंट असते. म्हणजे आयुर्वेदाने जी दिनचर्या सांगितलेली आहे की दिवसाचं आचरण कसं असावं हे प्रॉपर माधवबाग हॉस्पिटलमध्ये फॉलो करून घेतलं जातं. त्याच्यामध्ये सकाळी 4:30 वाजता पेशंटला उठवलं जातं. 4:30 वाजता दात घासणे, नाकात औषध, डोळ्यात अंजन, गार्गलिंग हे सकाळच्या वेळेस. त्याच्यानंतर हाफ वॉकिंग, योगा, प्राणायाम, मेडिटेशन पेशंटला शिकवलं जातं, करून घेतलं जातं. मग छोटा नाश्ता असतो. दिवसभरातून 2 वेळा पंचकर्म होतं, जी आपली मेन ट्रीटमेंट आहे संपूर्ण हृदय शुद्धीकरण. त्यांनी काय होतं की जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून हृदयाची कार्यक्षमता वाढवली जाते. म्हणजे जसं मी आधी सांगितलं की हृदयाची ताकद का कमी झाली की त्याला खाद्य मिळत नाहीये म्हणून. त्याला खाद्य दिलं की ही ताकद पण वाढताना आपल्याला दिसून येते. मग आपण पहिल्या दिवशी जर पेशंट 1च मिनिट चालू शकला आहे तर जाताना तो 4 राऊंड मारतो. हे सगळं जे इम्प्रूव्हमेंट होते, जे श्वास लागत होता तो कमी होतो, पायावर जी सूज आहे ती कमी होताना दिसून येते. आणि त्यासोबतच आपण 2D इको, कार्डियाक इम्पेडन्सोग्राफी, चालण्याची टेस्ट अशा सगळ्या टेस्ट करून पहिल्या दिवशी सगळ्या टेस्ट करतो, शेवटच्या दिवशी करतो आणि विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवतो. म्हणजे हा सूर्य, हा जयद्रथ इथंच दाखवून दिला जातो. निश्चितच. आणि मंडळी, आज तुम्ही जे ऐकलं ती फक्त माहिती नाही, ती एक चेतावणी आहे. हृदयाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्यामुळे भविष्यात हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. पण चांगली बातमी अशी आहे की योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर तुम्ही हा प्रवास थांबवू शकता. माधवबागने 20 वर्षांचा अनुभव, लाखो यशस्वी रुग्ण आणि 100% नॉन सर्जिकल उपचार यांच्या मदतीने लोकांना नवं आयुष्य दिलंय. माधवबागमध्ये EMI, कॅशलेस, मेडिक्लेम सारख्या सुविधा देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे पैशामुळे उपचार थांबवू नका. आजच एक छोटा निर्णय घ्या आणि तुमचं आयुष्य बदलून टाका. आजच 02248932393 या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा आणि निरोगी आयुष्याची सुरुवात आजपासूनच करा. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.